नमस्कार आणि स्वागत आहे तुमचे गोड तिखट न्यूज चॅनलमध्ये. मित्रांनो, फोर्ब्स या आंतरराष्ट्रीय वेबसाईटने नुकतीच महाराष्ट्रातील गर्भश्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे आणि इंडियन एक्सप्रेसने या वृत्ताची माहिती दिली आहे. यादी जाहीर झाली असली तरी महाराष्ट्र ज्याच्या बापाचा आहे तो मराठी माणूस मात्र या यादीत दिसत नाही. महाराष्ट्रासाठी रक्त सांडणारा मराठी माणूस फक्त नेत्यांच्या मागे धावणार की काहीतरी अस्तित्व उभं करणार? आपण महाराष्ट्र आपला म्हणतो, पण वास्तव असं आहे की देशाची आणि महाराष्ट्राची गाडी आता काही धनिकांच्या हाती गेली आहे. आपले राजकीय नेते त्यांच्या तालावर नाचत आहेत आणि आपण मात्र किड्या मुंग्यांप्रमाणे आयुष्य घालवत आहोत. तरी ही यादी तुम्हाला प्रेरणादायी वाटली तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि ही माहिती शेअर करा. व्यावसायिक दृष्टीने आणि मेहनतीने का होईना त्यांनी हे साम्राज्य निर्माण केले आहे. सुरुवातीला आपल्याला ही नावे नेमकी कोणाची आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरते. आज आपण एका भन्नाट आणि अशा विषयावर बोलणार आहोत, त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. महाराष्ट्र, विशेषतः मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि इथल्या उद्योगपतींनी आणि उद्योजकांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला केवळ पुढे नेलं नाही तर जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी दाखवली आहे. फोर्ब्सच्या ताज्या यादीनुसार भारतातील अब्जा देशांकडे एकत्रितपणे 1.1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती आहे आणि ही रक्कम 2019च्या तुलनेत दुप्पट आहे. चला तर वेळ न दवडता 2025 मधील महाराष्ट्रातील टॉप 7 व्यक्तींची नावे जाणून घेऊ. सुरुवातीला जे नाव आहे ते आहे मुकेश अंबानींचं. जगासाठी मुकेश अंबानी हे कोण आहेत वेगळं सांगायला नको. या व्यक्तीने त्याच्या मुलाच्या लग्नात किती पैसा खर्च केला हे जग जाहीर आहे. त्यांची संपत्ती आता आहे 119.5 अब्ज डॉलर्स इतकी. ही रक्कम इतकी प्रचंड आहे की आयसलँड, एस्टोनिया आणि बोन्सिया या 3 देशांच्या एकत्रित GDP पेक्षा जास्त आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचं नेतृत्व करणारे मुकेश अंबानी तेल, दूरसंचार, किरकोळ आणि हरित ऊर्जा या सगळ्या क्षेत्रांमध्ये अग्रगण्य आहेत. जिओचे 49 कोटी वापरकर्ते आणि आता कंपनी हरित ऊर्जेतही मोठी गुंतवणूक करत आहे. मुंबईच्या अल्टामाउंट रोडवर अँटेलिया हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक त्यांचं घर. आज त्यांच्या 3 मुलांनी आकाश, ईशा आणि अनंत यांनी व्यवसायाची धुरा पुढे नेऊन दुसरं नाव आहे दिलीप संघवी. त्यांची संपत्ती आहे 32.4 अब्ज डॉलर्स. 1983 मध्ये केवळ $200 सुरू झालेली सन फार्मा आज भारतातील सर्वात मोठी औषध कंपनी आहे. सन फार्मा परदेशातून प्रचंड नफा कमवते. 2014 मध्ये रॅनबॅक्सिसचं टेक ओव्हर करून कंपनीचा विस्तार केला. 2025 मध्ये त्यांचा मुलगा आलोक संघवी COO बनला. लहानशी सुरुवात करून त्यांनी एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं आहे. तिसरी व्यक्ती तुमच्या आमच्या जवळची आहे बरं का. तुम्हाला स्वस्त दरात सामान घ्यायचं असेल तर डोळ्यासमोर पहिले काय येतं आठवा? डीमार्ट. आणि त्या डीमार्टचे मालक आहेत राधाकिशन दमानी आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती आहे 31.5 अब्ज डॉलर्स. 2002 मध्ये एका छोट्या दुकानापासून सुरू झालेली कहाणी आज देशामध्ये 375 डीमार्ट स्टोअर्सपर्यंत पोहोचली आहे. फक्त एवढंच नाही, दमानी यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. अलिबागमधील रॅडिसन ब्लू रिसॉर्ट त्यांचंच आहे आणि 2023 मध्ये त्यांनी 155 दशलक्ष डॉलर्सला मुंबईतील 28 आलिशान अपार्टमेंट खरेदी केले. बघा मित्रांनो, तुम्ही डीमार्टला गेल्यावर एक वस्तू खरेदी करायला जाता पण 10 वस्तू विकत घेऊन येता. पण श्रीमंत व्यक्ती असा विचार करत नाही. यापुढे खरेदी करताना लिस्ट बनवूनच न्या, त्याशिवाय शॉपिंगला जाऊ नका. चौथे श्रीमंत व्यक्ती आदित्य बिर्ला ग्रुपचे वारस कुमार मंगलम बिर्ला. त्यांची संपत्ती आहे 24.8 अब्ज डॉलर्स. 40 देशामध्ये पसरलेले 66 अब्ज डॉलर्सचे साम्राज्य. सिमेंट, ॲल्युमिनियम, वित्त आणि दूरसंचार क्षेत्रात त्यांचा प्रभाव आहे. 28व्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर त्यांनी जबाबदारी हाती घेतली आणि ग्रुपला जागतिक पातळीवर नेलं. 5वे व्यक्ती आहेत मुंबईतले नाही, ते आहेत पुण्याचे आणि तुम्ही त्यांना कोरोनामध्ये नक्कीच ओळखलं असेल. कोरोनामध्ये प्रत्येकाच्या तोंडामध्ये
सायरस पूनावाला हे नाव येतच असणार. 1966मध्ये सुरू झालेली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आज जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. दरवर्षी 1.5 अब्ज डोस बनवणारी ही कंपनी कोविड काळात संपूर्ण जगाला मदतीसाठी धावली होती. त्यांचा मुलगा अदार पूनावाला जो CEO आहे त्याने नवीन लस कारखाना उभारला आहे. पूनावाला यांच्या कुटुंबियाकडे पूनावाला फिनकॉर्प, पुण्यातील रिट्झ कार्ल्टन आणि लंडनमध्ये आलिशान हवेली आहे. सायरस पूनावाला यांची संपत्ती आहे 24.5 अब्ज डॉलर. 6व्या क्रमांकावर आहेत हमारा बजाज, 99 वर्षांचा वारसा. बजाज ऑटो, बजाज फिनसर्व देशातील अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ. 2022मध्ये राहुल बजाज यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी संजीव आणि राजीव यांनी जबाबदारी हाती घेतली. 2025मध्ये त्यांनी अलायन्सचा विजा 2.8 अब्ज डॉलर्सला विकत घेतला. त्यांची संपत्ती आहे 23.4 अब्ज डॉलर्स. 7व्या स्थानावर आहेत शापूर मिस्त्री. ते 159 वर्ष जुन्या शापूरजी पालनजी ग्रुप चालवतात. 2022मध्ये वडील आणि भाऊ सायरस यांच्या निधनानंतर त्यांनी कर्ज कमी करण्यासाठी मालमत्ता विकल्या, तरीही त्यांचं साम्राज्य मजबूत आहे. त्यांची संपत्ती आहे 20.4 अब्ज डॉलर्स. मित्रांनो, या यादीत शेकडो वर्षाची परंपरा असलेली घराणे आहेत, पण खंत एवढीच आहे, या यादीत मराठी माणूस नाही. पण आता मराठी तरुण नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळतो आहे. तुम्हाला काय वाटतं, मराठी माणूस भविष्यात श्रीमंताच्या यादीमध्ये कुठेतरी दिसेल का? मराठी माणसे आता व्यवसायात उतरत चालली आहेत. नोकऱ्याऐवजी व्यवसायात जी कमाई आहे ती मराठी माणसाला कळली आहे. भविष्यात मराठी माणसाचे, तुमचे, माझे किंवा इतर कोणाचे नाव या यादीत असेल अशी आशा बाळगूया आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन या व्हिडिओला येथेच थांबवूया. धन्यवाद. मित्रांनो, जाण्याआधी तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा भन्नाट माहितींसाठी, बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला नक्की विसरू नका. लवकरच भेटू. तोपर्यंत आभार आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.